मित्रांनो, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही सुटलेला नाही। दरम्यान महाराष्ट्र शासनाने 28 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरील ध्वजारोहण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे करणार आहेत। त्यामुळे रायगड व महाराष्ट्रामध्ये अशा चर्चा रंगल्या आहेत की रायगडचं पालकमंत्री पद पुन्हा आदिती तटकरे यांना मिळालंय का, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे YouTube चॅनल। नाशिकच्या पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अजयदादांच्या राष्ट्रवादीच्या महिला आमदार आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती। मात्र नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी दादा भुसे आणि रायगडसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे रायगडमध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं। त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील नियुक्त्यांना काही काळ स्थगिती देण्यात आली। आता मात्र 1 मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी आदिती तटकरे यांची अधिकृत नियुक्ती झाल्याने पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदावरती त्यांची वर्णी लागली का, अशा चर्चा रंगल्यात। यावरती शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे। रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना दिल्यानंतर भरतशेठ गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी सांगितलं की फक्त झेंडावंदनाचा मान मिळाला म्हणून पालकमंत्रीपद मिळाले असे म्हणता येत नाही। मी रायगडचा मावळा आहे, माझी तलवार अजून म्यान झालेली नाही। भरतशेठ गोगावले यांच्या या प्रतिक्रियेमुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा संघर्ष अजूनच शिगेला पोहोचलाय हे स्पष्ट झालंय। त्यामुळे आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नाशिक आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या नेत्याला मिळालं पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।